कोरोना आजाराने महाराष्ट्रात घातलेला हैदोस, इलाजासाठी रुग्णांसह नातेवाईकांची सुरू असलेली जीवघेणी धावपळ, साधे बेड, ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर व ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा हे विदारक चित्र पुढे आल्याने सर्वच स्तरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे महत्त्व पटले। त्यामुळे लस घेण्यासाठी अचानकच नागरिकांची झुंबड उडाल्याने लसीची कमतरता पडली आहे। त्याचा फटका आता ग्रामीण भागालाही बसतो आहे। नांदेड जिल्ह्यातल्या माहूर ग्रामीण रुग्णालयामध्ये लसीची कमतरता निर्माण झालेली असून कधीही लसीकरण बंद होण्याची पाळी आलेली आहे। वयस्क व्यक्तींसह 45 ते 59 वर्षे वयोगटातील सर्वांनाच लस देण्याचा शासनाने निर्णय घेतला असला तरी माहूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये या घटकेला फक्त 20 इतक्याच लस शिल्लक आहेत। या लसींचा खरा प्रभाव दुसऱ्या डोस नंतर दिसून येत असल्याचा आरोग्य तज्ज्ञांचा निष्कर्ष असल्याने लस घेण्यासाठी वयस्क नागरिकांची ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव सुरू आहे। पूर्वी दुसरा डोस 28 दिवसानंतर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। आता मात्र त्यात बदल करण्यात आलेला असून 42 ते 56 दिवसाच्या कालावधीमध्ये दुसरा डोस दिला जाणार आहे। कोविशिल्ड व कोवॅक्सिन या दोन लसी सध्या दिल्या जात आहेत। जिल्हा स्तरावरच कोवॅक्सिन या लसीचा तुटवडा पडलेला असल्याने त्या लसीची कमतरता माहूरमध्ये सुद्धा जाणवत आहे। 15 मार्च पूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांसाठी दुसरा डोस उपलब्ध असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साहेबराव भिसे यांनी दिली। येत्या रविवारला लसीचा साठा उपलब्ध होणार आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचे आश्वासन माहूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्यंकटेश भोसले यांनी दिले। विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।